नमस्कार मुलांनो, मी केसरकर सर ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आज आपण मूलतत्वे आणि गृहीतत्वे या भूमितीतील एका भागाचा अभ्यास करणार आहोत. तर भूमितीचा पाया जो आहे हा इजिप्त देशातील गणितज्ञांनी घातला. एकदा तिथे नाईल नदीला मोठा पूर आला होता आणि त्या पुराच्या पाण्यामध्ये तेथील जमीन आणि पिकं पाण्याखाली गाडली गेली होती. त्यामुळे तेथील लोकांना एक प्रश्न पडला की या पाण्याखाली जमिनीचा किती भाग आहे, किती भाग पाण्याने व्यापलेला आहे हे त्यांना मोजायचं होतं. ज्यावेळी हा भाग मोजण्यासाठी ते विचार करू लागले त्यावेळेला या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे काही पूर्वज्ञान नव्हतं. म्हणजे असं की ज्यावेळेला आपणाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं किंवा आपण देण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपल्या पूर्वज्ञानाच्या आधारे आपण त्या प्रश्नाचं उत्तर देत असतो. उदाहरणार्थ, आयताचं क्षेत्रफळ किती असं म्हटलं तर आपणाला माहीत असतं की आयताचं क्षेत्रफळ हे लांबी गुणिले रुंदी या गुणाकारा इतकं असतं. म्हणजे आपणाला लांबी मोजावी लागेल, रुंदी मोजावी लागेल. पण लांबी म्हणजे काय आणि रुंदी म्हणजे काय? मग या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर पुन्हा पूर्वज्ञान माहिती पाहिजे. असाच प्रश्न त्यावेळेला पडला आणि मग या प्रश्नाचं उत्तर देत असताना त्यांना काही प्रश्नाची उत्तरं देता आली नाहीत. जसं आता या ठिकाणी लांबी म्हणजे काय, तर मग दोन बिंदू, आता आपण म्हणतो की दोन बिंदूमधील अंतर. मग बिंदू म्हणजे काय, ज्याला लांबी, रुंदी, उंची किंवा जाडी नसते अशी भौमितिक आकृती, किंवा जिला मापन असतात फक्त स्थान असतं अशी भौमितिक आकृती. मग माप म्हणजे काय, लांबी म्हणजे काय, रुंदी म्हणजे काय, जाडी म्हणजे काय, उंची म्हणजे काय. ज्यावेळेला आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर देतो त्यावेळेला त्यामध्ये ज्या शब्दांचा वापर करतो त्या शब्दांचा अर्थ आपल्याला माहीत असावा लागतो. पण त्यावेळेला असं झालं की काही प्रश्नांची उत्तरं त्यांना काही शब्दांचा अर्थ सांगता आला नाही किंवा देता आला नाही. म्हणून त्यावेळेला त्यांनी काय केलं, काही शब्द त्यांच्या व्याख्या काय आहेत, याला असं का म्हणायचं हे असं न विचारता ते खरं मानलं, गृहीत धरलं, सत्य धरलं. आणि त्यामुळे त्यावेळेला त्यांनी भूमितीचा पाया घालत असताना काही विधाने त्यांच्या सत्यतेशिवाय सत्य मानले. म्हणजे त्यांच्या सत्यता न पडताळता, कोणताही प्रश्न त्याला न विचारता, चर्चा न करता ती ग्राह्य मानली. युक्लिड हा भूमितीचा जनक आहे. याने काही शब्द जसेच्या तसे स्वीकारले. जसं बिंदू याची व्याख्या केली नाही, प्रतलाची व्याख्या केली नाही किंवा करता आली नाही, त्यावेळेला सरळ रेषेची व्याख्या करता आली नाही. याच पद्धतीनं त्यावेळेला त्यांनी काही विधानं गृहीत धरली, ती सत्य मानली. अशा विधानांनाच मूलतत्व आणि गृहीतत्व असं म्हणतात. तर आपण प्रथम मूलतत्वाची व्याख्या बघू. मूलतत्व म्हणजे गणितातील काही विधानांची सत्यता चर्चेशिवाय ग्राह्य मानली जातात, त्या विधानांना मूलतत्व म्हणतात. चर्चेशिवाय म्हणजे त्या विधानाबद्दल कोणत्याही प्रकारची चर्चा न करता, हे असं का म्हणून न विचारता ते खरं आहे असं ग्राह्य मानणं, अशा विधानांना मूलतत्व म्हणतात. गृहीतत्व ही सुद्धा अशाच प्रकारची ग्राह्य मानलेली, सत्य मानलेली गणितातील
विधानं आहेत. मग दोन्हीमध्ये काय फरक आहे? तर मूलतत्व ही गणिताच्या सर्व शाखेमध्ये वापरले जातात, इतर विषयांमध्ये सुद्धा वापरली जातात, पण गृहीत तत्व जी आहेत ती फक्त भूमितीमध्ये वापरली जातात. एवढाच त्याच्यामध्ये फरक आहे. आता मूलतत्व ही 6-7 मूलतत्व आहेत. त्यापैकी पहिलं जे आहे हे पहिलं मूलतत्व, जे घटक एकाच घटकाशी समान असतात ते परस्पराशी समान असतात. म्हणजे कसं, ए बरोबर बी आहे, बी बरोबर सी आहे, असं असेल तर ए बरोबर सी असतं. हे दोन्ही समान असतात. ए बरोबर बी आणि बी बरोबर सी असेल तर ए बरोबर सी असतं, सी बी नाही. असं हे पहिलं विधान आहे, पहिलं मूलतत्व आहे. हे सी आहे, सी. म्हणजे काय म्हटलं, जर ए बरोबर बी असेल, सी बरोबर पण बीच असेल किंवा बी बरोबर सी असेल तर हे दोन्ही समान असतात, ए बरोबर सी असतं. हे पहिलं मूलतत्व आहे. तर या ठिकाणी याचं दुसरं उदाहरण आपणाला व्यवहारातलं घेता येईल. समजा ए आणि बी यांच्यामध्ये समानतेचं नातं आहे, बी आणि सी यांच्यामध्ये समानतेचं नातं आहे. तर असं असेल तर काय होतं, ए आणि सी मध्ये समानतेचं नातं असतं. व्यवहारामध्ये असं म्हणता येईल, ए आणि बी हे एकमेकाचे पाहुणे आहेत. म्हणजे ए आणि बी यांच्यामध्ये पाहुण्याचं नातं आहे. बी आणि सी यांच्यामध्येही पाहुण्याचं नातं आहे. तर ए आणि सी यांच्यामध्ये पाहुण्याचं नातं असणार. म्हणजे ए आणि सी हे सुद्धा पाहुणेच असणार. अशा प्रकारे मूलतत्व इतर विषयामध्ये सुद्धा वापरता येतात. तर दुसरं उदाहरण जे आहे, दुसरं मूलतत्व जे आहे ते म्हणजे समान घटकामध्ये समान घटक मिळवल्यास उत्तर समान येते. समान घटकामध्ये समान घटक मिळवल्यास उत्तर समान येतं, किंवा समान घटकात समान घटक मिळवल्यास मिळणारे घटकही समान असतात. उदाहरणार्थ याच्यासाठी आपण एका तराजूचं उदाहरण घेऊ शकतो. हा समजा तराजू आहे. हा तराजू, याच्यामध्ये आपण समान घटक घातलेले आहेत. एक बाजूला समजा 1 किलो घातलेला आहे, 1 किलोचा दगड आहे आणि दुसऱ्या बाजूला तांदूळ आहेत. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये एक 50 ग्रॅम मिळवलं, 50 ग्रॅमचा दगड टाकला आणि इकडेही 50 ग्रॅमचा दगड टाकला, तर आपणाला हे दोन्ही पुन्हा समान झालेले दिसून येतील. हे समान घटकामध्ये समान घटक मिळवल्यास उत्तर समान येतं किंवा मिळणारे घटक समान असतात. ए बरोबर बी असेल तर ए अधिक सी, म्हणजे ए आणि दोन्ही बाजूला सी जर मिळवलं, समान घटक मिळवला, तर ए अधिक सी बरोबर बी अधिक सी असतं. अगदी याच पद्धतीनं तिसरं तत्व आहे की समान घटकातून समान घटक वजा केल्यास बाकी समान येते. याच्या वरच्याप्रमाणेच जर आपण पुन्हा तराजूचं उदाहरण घेतलं तर या दोन्हीमध्ये समान आपण काही वस्तू घातलेल्या आहेत. समजा इकडे एक 25 गोट्या घातलेल्या आहेत आणि इकडेही 25च गोट्या घातलेल्या आहेत एकाच आकाराच्या. हे समान आहेत. त्यानंतर आपण काय केलं, यातून 5 काढून टाकल्या आणि यातूनही 5 काढून टाकल्या, तर उरणार 20. म्हणजे जे काही उरतं ते पुन्हा समान असतं. म्हणजे समान घटकातून समान घटक वजा केल्यास मिळणारी बाकी जे असते, उत्तर जे असतं ते पुन्हा समान असतं. म्हणजे ए बरोबर बी असताना दोन्हीमधून सी वजा केलं, समान घटक वजा केला, तर ए वजा सी बरोबर बी वजा सी असतं. अशा पद्धतीनं आपल्याला हे तिसरं मूलतत्व जाणून घेतलं आपण. आता चौथं मूलतत्व जे आहे ते ज्या वस्तू एकमेकाशी समान असतात त्या परस्पराशी समान असतात. ज्या वस्तू एकमेकाशी समान असतात त्या परस्पराशी समान असतात.
म्हणजे उदाहरणार्थ जर समजा ए बरोबर बी असेल, ए आणि बी हे समान आहेत. ए बरोबर बी असेल तर बी बरोबर पण ए असणार, परस्पराशी समान असतात. ए बरोबर बी असेल तर बी बरोबर ए असतं. ए आणि बी हे समान असतील तर बी आणि ए हे सुद्धा समान असतात, परस्पराशी समान असतात. पुढचं जे मूलतत्व आहे ते म्हणजे पूर्ण हा त्याच्या खंडापेक्षा मोठा असतो. समजा हे सफरचंद आहे आणि ते आपण कापलं तर असं अर्ध सफरचंद मिळणार. हे पूर्ण आहे आणि हा त्याचा भाग आहे. पूर्ण हा नेहमी या भागापेक्षा मोठा असणार. पूर्ण हा त्याच्या भागापेक्षा मोठा असतो. पूर्ण हा त्याच्या खंडापेक्षा, खंड म्हणजे भाग, याच्यापेक्षा मोठा असतो. ए प्लस बी ग्रेटर दॅन बी. त्याच्यानंतर 6वं मूलतत्व आहे की समान घटकाची दुप्पट ही समान असते. समान घटकाची दुप्पट ही समान असते. म्हणजे समजा 5 आणि हे 5 समान आहेत, याची दुप्पट म्हणजे 2 गुणिले 5 आणि याची दुप्पट म्हणजे 2 गुणिले 5च. हे 10 बरोबर 10. म्हणजे समान घटकाची दुप्पट ही समान असते. समान घटकांची दुप्पट ही समान असते. समान घटकांची निमपट ही समान असते. समान घटकांची निमपट ही समान असते. समजा एका बॉक्समध्ये 10 आंबे आहेत आणि दुसऱ्या बॉक्समध्ये पण 10 आंबे आहेत. त्याचे निम्मे केले आपण, म्हणजे किती? 5 केले दोन्हीकडे, तर 5 बरोबर पुन्हा 5 असतात. म्हणजे समान घटकांची निमपट ही सुद्धा समान असते. म्हणजे 2 समान घटकांना एकाच संख्येने गुणलं तर उत्तर समान येतं. 2 समान घटकांना एकाच संख्येने भागलं तरी सुद्धा उत्तर समान येतं. 2 समान घटकामध्ये समान घटक मिळवला तरी उत्तर समान येतं. 2 समान घटकामध्ये समान घटक वजा केला तरी सुद्धा उत्तर समान येतं. अशा रीतीने ही 7 मूलतत्व जी आहेत, ही मूलतत्व तुम्ही चांगली समजून घ्यायची आणि पाठ करायची. गणितातील वेगवेगळी उदाहरणं सोडवत असताना, भूमितीमधील उदाहरणं सोडवत असताना या मूलतत्वांचा आपणाला अभ्यास करावा लागतो किंवा याचा वापर करावा लागतो, तेव्हा आपणाला उदाहरणं सोडवता येतात. यानंतर आपण गृहीतत्वांचा अभ्यास पुढील भागामध्ये करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.